आतमध्ये कसं काय केलं तुम्ही? आता मी माझ्या म्हणजे कुटुंबासकट आज माझा मी मत देऊन आलो आणि आतमध्ये ह्यावेळी मला जरा बरं वाटलं. सिस्टीम चांगली आहे सेंटरमध्ये आणि जो लोकांचा 7 वाजल्यापासून उत्साह आहे म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठी मी नागरिकांना अपील केलेलं की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि त्या अपीलला अनुसरून सगळे लोक आज मतदानाला येत आहेत आणि खरोखर हा आनंदाचा क्षण आहे आजचा लोकशाहीचा. म्हणजे हा दिवस असतो आपण मोठ्या प्रमाणात जसे उत्सव बाकी सेलिब्रेशन करतो तसा लोकशाहीचा पण हा आजचा दिवस आहे. तर ते उत्साहात सगळे नागरिक आपला वोट करतायत. तुम्ही पण एक कॅन्डिडेट आहे. तुम्ही आता तुम्हाला कुठे जायचं आहे कसं? मला आता पूर्ण बोरिवलीवर 55 सेंटर आहे, बूथ सेंटर आहे. तर मला प्रत्येक सेंटरला व्हिजिट द्यायची आणि मी आज पहिला माझं वोटिंग करून घेतलं आणि आता मग बोरिवली मध्ये मी आता सगळीकडे पूर्ण एरियामध्ये मी आता बूथ मध्ये फिरणार आहे. मी समीक्षा भोसले. इथे मी आज सकाळ सकाळी वोटिंग करायला आली आहे. इथे सगळे नियमांची पालन होत आहे. सगळे दिशा सगळे व्यवस्थित होत आहे. म्हणजे तिकडे सगळे डिरेक्शन्स दिलेले आहेत की कुठे जायचे, कसं कोणाचं सेंटर आहे, म्हणजे कुठला रूम आहे, सगळं दिलेलं आहे आणि सगळी व्यवस्थित म्हणजे लाईन वगैरे फॉलो होते. म्हणजे कुठे गर्दी होत नाही, जास्त थांबायला लागत नाहीये आणि फोन वगैरे स्विच ऑफ ठेवायचा आहे. फोन बाहेर ठेवला तर उत्तम आहे आणि जर फोन म्हणजे तुम्हाला सेल्फी काढायचीच आहे तर बाहेर येऊन काढावी. तुम्ही काय काय दाखवलं, कसं काय काय गोष्टी सांगितल्या? गेल्या पहिली तर आपली नाव चेक झालं यादीत. मग त्याच्या पुढे आपलं इलेक्शन ID कार्ड जे म्हणजे आपलं आयडेंटिटी कार्ड आहे ते चेक केलं गेलं. मग त्यापुढे आपल्याला वोटावर शाई लावली गेली आणि मग त्याच्या पुढे आपण वोट करायचं. असं आम जनता काय वाटत कसं? खूप चांगलं बरं वाटतं की खूप लोक येत आहेत, वोटिंगला येत आहेत आणि आपण आपला उमेदवार निवडला पाहिजे. त्यामुळे जेवढी जास्तीत जास्त लोक येतील तेवढं चांगलं आहे आणि म्हणजे तसा आपल्याला आपला आवडता नेता चूज करता येईल. व्यवस्था खूप चांगली आहे इथे आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे त्रास नाही झाला, अजिबात थांबावं नाही लागलं. त्यामुळे